रेंजगिरी मठाचे सद्गुरु समर्थ प्रभुजी महाराजांचे चरणी वंदन करो। दासबोध पठण दासबोध वाचन केलेले पूज्य भाग्योदय महाराजांच्या चरणी वंदन करून हागो जामगाव क्षेत्राचे पीठाधिपती दत्तात्रय महाराजांच्या चरणी वंदन करून व्यासपीठावर असलेले सर्व महाराज संत लोकांचा पायी दंडवत करून आणि या सत्संग स्मरणोत्सव कार्यक्रम मध्ये सद्गुरूंच्या कृपेला पात्र होण्याकरिता आलेले भाऊ बंधू आई वडिलांनो, माझा मातृभाषा कन्नड आहे तरी आपल्या अंतःकरण भाषामध्ये बोलण्याला प्रयत्न करतो। हे सप्ताह ज्ञान यज्ञ हे सत्संगाचा उद्देश काय आहे? मानव मानव होण्याकरता, नर नारायण होण्याकरता, भवी भक्त होण्याकरता, जीव शिव होण्याकरता हे मानव जन्म आम्हाला तुम्हाला मिळालेला आहे। इंजिनियरी संप्रदायाचे सद्गुरु परंपरेनं सद्गुरु समर्थ भाऊसाहेब महाराजांनी इंजिनियरी संप्रदायाला दासबोध ग्रंथ आधार ठेवलेले आहे। दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी ग्रंथारंभ पासून विमल ब्रह्म पर्यंत 20 दशक 200 समासामध्ये 9वीला भक्ती सांगतात। अर्चना, कीर्तना, नामस्मरणा, वंद्या, सख्या, दास्या, आत्मनिवेदना असं 9वीला भक्ती सांगत शेवटला विमल ब्रह्म शेवटचा निरूपण आहे आणि हे शेवटचा जन्म आहे। 84 योनीमध्ये फिरून हे जन्म आम्हाला तुम्हाला मिळालेला आहे। पाप पुण्य समता घडे तरीत नरदे घडे। पाप पुण्यात समत्वानं हे जन्म आम्हाला तुम्हाला मिळालेला आहे। हे जन्माचा नाश करू नका म्हणतात। समर्थ रामदासांनी म्हणतात, दुर्लभ आयुष्य दुर्लभ शरीर, हे दुर्लभ आम्हाला शरीर मिळालेलं आहे, आयुष्य मिळालेलं आहे, याचा करू नका नाश म्हणतात। याचा नाश करू नका म्हणतात। त्याला ग्रंथराम मध्ये श्रवण केल्याने प्राप्त काय आहे म्हणतात। श्रावण महिना वर्षामध्ये 1 महिना श्रवण करायचं, ऐकायचं, साधन करायचं। श्री क्षेत्र इंजिनियरी मठामध्ये भाऊसाहेब महाराजांनी श्रावण प्रतिपदापासून द्वादशी पर्यंत 1 महिना सामूहिक ध्यान योग सप्ताह प्रारंभ केले। सकाळी 4 वाजता काकड आरती, 5 वाजता शेजारती आणि 6 ते 11 पर्यंत ध्यान करायचं, साधन सप्ताह आणि संध्याकाळी भजन, रात्री भजन, एक नित्यनेम त्यांनी केलेला आहे। श्रवणा मनना निधिध्यासा साक्षात्कारा। हे श्रवण के ऐकलेलं आम्ही
मनन करून निरीध्यास केलं तर आम्हाला साक्षात्कार होत आहे म्हणतात. सत्य साक्षात्कार जीवनाचा उद्देश आहे आत्मसाक्षात्कार. आम्ही कोण आहे, कशा करता जन्मलेला आहे, आमचा जन्म आल्यावर आम्हाला तुम्हाला सद्गुरू मिळालेला आहे, फार भाग्य आहे. ते सांगतात बहुत सुकृता ती जोडी म्हणून विठ्ठलावरी म्हणतात. ते काय आमचं सुकृतानं सद्गुरू मिळालेला आहे, त्यांनी ध्यान दिलेलं आहे, उपदेश दिलेला आहे, आम्ही करायचं आहे. आम्ही जीवनाचं जे म्हणतात देव आहे तुझ्यापाशी तू जागा विसरलासी. देव जवळ अंतरी भेटी नाही जन्मावरी म्हणतात. आमच्या जवळ देव आहे, त्याचा सद्गुरूकडून उपदेश घेऊन आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणायला पाहिजे. प्रॅक्टिस रिअल टेस्ट ऑफ नॉलेज म्हणतात. ज्ञानाचा परीक्षा आचरणात आहे. शब्दाची बात शब्दाची जेवण कोण तृप्त झाले म्हणतात. त्याकरता सद्गुरूंनी आम्हाला नित्यनेम दिलेला आहे, उपदेश दिलेला आहे. नामस्मरण, नाम स्मरावे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर म्हणतात. तसा पुण्यानं सद्गुरू मिळालेला आहे, उपदेश मिळाला आहे, करायचे आहे. करत ते सद्गुरू माऊलीनं आम्ही काय पुण्यानं कोंडीराम बडे महाराज सुद्धा आमने माधवानंद प्रभूजीकडून कोणी सगळा संकीर्ण संप्रदाय वाढलेला आहे. हे प्रत्येक घरोघर येऊन हे भाग्य आहे. ते म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली म्हणतात. हे भाग्य मिळालेलं आहे. हे सगळं चिंता निवारण करून संत दर्शन झालेलं आहे. त्याकरता सद्गुरू माऊलीनं आम्हाला तुम्हाला ते चैतन्य ते शक्ती घेऊन त्या मार्गामध्ये लावा म्हणून सांगून माझा 2 गोट समाप्त करतो. जय जगत सर्वांना नमस्कार.